पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना। विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे। तुकामाने चित्त करावे निर्मळ, तुकामाने चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहते ते। विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा आणि उपदेशपर व भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना। तुकोबाराय म्हणतात की जो कायेनं वाचेनं आणि मनानं खरोखर विष्णुदास झालाय, विष्णू भक्त झालाय, त्याला काम क्रोधाची बाधा होत नाही, त्याला काम क्रोधाची बाधा होत नाही। मग ज्याला काम क्रोधाची बाधा होते त्यामुळे काय होतं, तर ज्या मनुष्याला काम क्रोधाची बाधा होते त्याला देवाची प्राप्ती होत नाही। हे काम क्रोध भगवत प्राप्तीला आडवे येतात। आणि म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवनातून काम क्रोध निघून जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान आणि भगवंताची प्राप्ती होत नाही। कारण काम क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत। ज्ञानवाराय लिहितात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे। कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत, अर्थात कामक्रोध आत्मज्ञानाच्या संपत्तीवर भुजंग म्हणून पहारा देतात आणि हे आत्मज्ञान तुमच्या आमच्या हाती लागू देत नाहीत, म्हणून त्यांना ज्ञाननिधीचं भुजंग म्हटले। आणि मग तुम्ही जर काया वाचा मने विष्णुदास झाले तर तुमचे कामक्रोध निघून जातात। हे कामक्रोध तुम्हाला बाधा करत नाहीत आणि तुमच्यासाठी मुक्ती अर्थात भगवत प्राप्ती सुलभ होते, तुम्ही मुक्त होता। मग काया वाचा मने विष्णुदास होणं म्हणजे नेमकं काय, तर काया वाचा मने विष्णुदास होणे म्हणजे याचा सरळ अर्थ होतो की वैराग्य धारण करून भगवान विष्णूचं नामस्मरण करणे, वैराग्य धारण करून जय जय राम कृष्ण हरी भजन करणे म्हणजेच काया वाचा मने विष्णुदास होणे होय। ज्ञानवाराय लिहितात, अनिक जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचूनी धाव अनोती नाही।
तुमचे सगळे भाव कायिक, वाचिक आणि मानसिक एका भगवान विष्णूच्या दिशेने धावावेत. वाचिक भाव, आता बोलण्याची नाही देवाविन काही. मुखानं बोलेल तर जय जय रामकृष्ण हरीच, हा वाचिक भाव आहे. निष्काम भावनेने भगवंताचं नामस्मरण करणे हा वाचिक भाव आहे. मानसिक भाव, भगवंताचं रूप मनात धारण करणे, भगवंताचं मनातल्या मनात नामचिंतन करणे, अर्थात मानसिक जप करणे, हा मानसिक भाव आहे. आणि कायिक भाव म्हणजे शरीरानं आपली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करणे, प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करणं, प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करणं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने पल्लेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीनं करणं हा कायिक भाव आहे. अर्थात आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करणं, प्रत्येक कर्म निष्काम भावनेनं करणं हा कायिक भाव आहे. आणि म्हणून ज्याचा कायिक, वाचिक, मानसिक भाव फक्त भगवंताच्या दिशेनेच धावतोय, ज्याने आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण केलंय, ज्याचं जगणंच भगवंतासाठी आहे, याला म्हणतात काया वाचा मने झाला विष्णुदास. आणि मग जो असा काया वाचा मनानं विष्णुदास होतो, अर्थात वैराग्य धारण करून भगवान विष्णूचं नामस्मरण करतो, त्याचे काम क्रोध पळून जातात, त्याला काम क्रोधाची बाधा होत नाही. आणि म्हणून तुकोबाराचे बंधू म्हणतात की राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. नाथ महाराजही लिहित आहेत, वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोधकाम. वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोधकाम. तात्पर्य भगवंताच्या नामानं काम क्रोध जळतात. एवढा फॅन बंद करे. भगवंताच्या नामानं काम क्रोध जळतात, आणि काम क्रोध जळाले तर आणि तरच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते, अन्यथा नाही. कारण तुम्ही भगवंताच्या प्राप्तीला निघालेत आणि हृदयात काम क्रोध जर जागे असतील ते काम क्रोध तुमची वाटमारी करतात, भगवत प्राप्तीला आडवे येतात. ज्ञानोबा लिहित आहेत, ते तर अडवावया आले दोष वैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. ते तर अडवावया आले दोष वैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. तुम्ही भगवत प्राप्तीला निघालात तर काही वैरी तुमची वाटमारी करतात, भगवत प्राप्तीला आडवे येतात. त्यात पहिला अहंकार आहे. लाईट आलं, चालू कर पुन्हा. त्यात पहिला अहंकार आहे. या अहंकारला धोपटा म्हणले. अहंकार आहे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, हे सगळे वैरी भगवत प्राप्तीला आडवे येतात. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही अहंकार आणि काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे वैरी जिंकत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि मग भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला काम क्रोध मारावे लागतील, अहंकार मारावा लागेल, तरच तुम्ही मुक्त व्हाल, तुम्हाला आत्मज्ञान मिळेल, भगवंताची प्राप्ती होईल. आणि हे सगळे विकार जावेत, अहंकार काम क्रोधादी विकार जावेत असं वाटत असेल
तर तुम्हाला काया वाचा मने विष्णुदास व्हावं लागतं. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात की काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना, काम क्रोध त्यास बाधितीना. तुम्ही काया वाचा मनानं, अर्थात त्याचा सरळ अर्थ होतो की तुम्ही वैराग्य धारण करून भगवान विष्णूचं, भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करा. तुमचे काम क्रोध जातील आणि तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. मग हे अहंकार, काम, क्रोध हे भगवत प्राप्तीला नेमकं कशा प्रकारे आडवे येतात? तुमच्या हृदयात जर काम, क्रोध जागे असतील तर तुम्हाला भगवत प्राप्ती का घडत नाही? किंवा या काम, क्रोधांना ज्ञाननिधीचा भुजंग का म्हटले? हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ. काम, क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत. म्हणजे नेमकं काय? अर्थात काम, क्रोध तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ देत नाहीत. म्हणजे नेमकं काय? हे कशा प्रकारे आडवे येतात? तुम्हाला कशा प्रकारे संसारात बांधतात? काम, क्रोध आम्हाला संसारात कशा प्रकारे बांधतात यावर थोडं चिंतन मांडूयात. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. शब्द हा कानाचा विषय, गंध हा नाकाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, जीभ म्हणजे चव हा जिभेचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. असे एकंदरीत 5 ज्ञानेंद्रिय आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. धनवारा लिहित आहेत, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेत द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. शब्द हा कानाचा विषय. गंध हा नाकाचा विषय. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तोषू देता. गंध हा नाकाचा विषय. गंध 2 प्रकारचे, सुगंध आणि दुर्गंध. रूप हा डोळ्याचा विषय. भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. रूप हा डोळ्याचा विषय. रूपही 2 प्रकारचं, भ्यासूर आणि सुरेख. चव हा जिभेचा विषय. तैसाची द्विविध रसू, उपजवी प्रीती आणि त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय सांगू. चव हा जिभेचा विषय. चव ही प्रामुख्यानं 2 प्रकारची, गोड आणि कडू. तसं कट, वमलं, लवण 6 प्रकारचे रस आहेत, पण प्रामुख्याने 2 घ्या, गोड आणि कडू. चव हा जिभेचा विषय. आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण, जेत वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. स्पर्श हा त्वचेचा विषय. स्पर्शही 2 प्रकारचा, मृदू आणि कठीण. स्पर्श हा त्वचेचा विषय. असे एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. आपण बारीबारीने बघूया. प्रथमतः आपण कानाचा विषय बघूया. कान हा ज्ञानेंद्रिय आहे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय. निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कानाला स्तुती आवडते, कानाला निंदा आवडत नाही. आता हे काम क्रोध तुम्हाला संसारात कसे बांधतात हे ज्ञानेंद्रियाचे विषय भोगल्यावर हे आपण पाहतोय.
शब्द हा कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर, निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता उदाहरणार्थ कुणी एखाद्याने तुमची स्तुती केली, कुणी एखाद्याने तुमची स्तुती केली, तुमचं कौतुक केलं, तुम्हाला नावाजलं, गोड शब्दात तुमची स्तुती केली. स्तुती माणसाला प्रिय आहे. स्तुती माणसाला किती प्रिय आहे? स्तुती माणसाला इतकी प्रिय आहे की स्तुती ऐकायला मेलेला मनुष्य उठेल, स्तुती ऐकेल आणि पुन्हा मरेल, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. तुमची कोणी स्तुती केली तर ज्याने कोणी स्तुती केली तात्काळ त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रेम, प्रीती निर्माण होते. तुम्ही त्या व्यक्तीबरोबर सद्वर्तन करता आणि सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो आणि पुण्य तुम्हाला संसार बंधनात बांधतं. तुमची कोणी स्तुती केली, तुम्हाला नावाजलंय, ज्याने स्तुती केली त्याच्याबद्दल मनात राग, रागद्वेष. राग म्हणजे प्रेम, प्रीती. तो भांडणातला राग नाही, राग म्हणजे प्रेम, प्रीती. त्याच्याबद्दल राग, प्रेम, प्रीती निर्माण होते. तुम्ही त्याच्या गळ्यात हात टाकता, त्याला हॉटेलमध्ये नेता, चहा पाजता, त्याच्याबरोबर सद्वर्तन करता. सद्वर्तनातून पुण्याचा जन्म आणि पुण्य भोगावंच लागतं, पुण्य संसारात बांधतं. आता तुमची कोणी निंदा केली, तुम्हाला घाण बोललं, वाईट बोललं, शिव्या दिल्यात, घाण बोललं, निंदा केली. तुमची कोणी निंदा केली आणि हा निंदा शब्द जर कानानं भोगला तर आतून अहंकार सुप्त अवस्थेत दडला असतो, हृदयात तो आतून ढुसणी मारतो. अहंकार ढुसणी मारतो, बुक्की मारतो आतून, म्हणतो बघ त्याने तुझी निंदा केली. हा अहंकार तुम्हाला निंदा नावाचा कानाचा विषय भोगायला लावतो. तुमचे कान निंदा भोगतात आणि ज्याने कोणी निंदा केली तात्काळ त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेष. ज्याने कोणी निंदा केली त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो, त्यातून बुद्धिभ्रष्ट होते आणि तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीबरोबर गलिच्छ वर्तन करता, हाणामारी करता, शिवीगाळ करता आणि या गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म होतो. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की ते भोगूनच पार पाडावं लागतं. आगा कर्मे जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाया यावे देहायका. तुमच्या जीवनात नगभरही पुण्यपाप शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. पुण्यपाप भोगूनच पार पाडावं लागतं. ज्ञानोबा लिहित आहेत, आगा कर्मे जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाया यावे देहायका. कर्म म्हणजेच पुण्यपाप. तुमच्या जीवनात कर्म अर्थात पुण्यपाप शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. 84 लाख योनीमध्ये अडकावं लागतं. मग मला सांगा, तुम्हाला संसारात कोणी बांधलं? पुण्यपाप. पुण्यपापानं संसारात बांधलं. पुण्यपाप कशामुळं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कोणामुळं? तर ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगामुळं. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग कशामुळं? तर अहंकारामुळं. अहंकारामुळं ज्ञानेंद्रियाचा विषयभोग. कान हा ज्ञानेंद्रिय, अहंकारानं कान या ज्ञानेंद्रियाचा निंदा शब्द भोगायला लावलाय. अहंकारामुळं ज्ञानेंद्रियाचा विषयभोग, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप आणि पुण्यपापातून संसार बंधन. आणि पुण्यपाप हे भोगूनच पार पाडावं लागतं, भोगूनच पार पाडावं लागतं. तुम्हाला संसारात बांधलं, पुण्यपापानं संसारात बांधलं. पण पुण्यपाप कोणामुळं? तर कामक्रोधामुळं. हे जे कामक्रोध आहेत, हा काम शब्द म्हटलं की आपल्या डोक्यात स्त्री पुरुषाची लैंगिक भावना येते. आम्ही काम या शब्दाचा एकच अर्थ घेतो. काम म्हणजे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना. काम म्हणजे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना हा तर एक अर्थ आहेच, पण एवढाच मर्यादित अर्थ नाही आहे. काम म्हणजे स्त्री पुरुषाची लैंगिक भावना एवढाच मर्यादित अर्थ नाही आहे. तर काम म्हणजे ज्ञानेंद्रियांची विषयभोगाची इच्छा म्हणजे काम. ज्ञानेंद्रियाची विषयभोगाची इच्छा म्हणजे काम. हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय. तर या 5 ज्ञानेंद्रियाची या विषयभोगाची इच्छा म्हणजे काम.
तर काम म्हणजे सरळ विषय भोगाची इच्छा. आणि हा क्रोध कामातूनच जन्म घेतो. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही. कामोज येतो उपजला ते तो क्रोधू आधीच ठेला, आणि क्रोधू असे ठेला समूह जाणे. कामाची नाही ते क्रोधाची कैसा, आणि ते कैचे भांडण रे. काम नाही तिथं क्रोधच कसा येईल म्हणले, भांडण कसं होईल. काम वैरी झाला ठाणवरी ते तर सरली वारी क्रोधाचीही. काम वैरी झाला ठाणवरी ते तर सरली वारी क्रोधाचीही. कामच नाही तिथं क्रोध नसतोच. तात्पर्य क्रोधाचा जन्म कामातून होतो. आणि काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा. अहंकार तुम्हाला ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला लावतो. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगणं म्हणजेच काम. आणि या ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून अर्थात कामातून क्रोध निर्माण होतो. क्रोधातून द्वेष, या क्रोधातून द्वेषातून गलिच्छ वर्तन, आणि त्यातून पापातून संसार बंधन. अहंकाराने तुम्हाला ज्ञानेंद्रियाचा विषय भोगायला लावलाय. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजेच काम. या कामातून क्रोध आणि द्वेष किंवा द्वेष आणि क्रोध, त्यातून गलिच्छ वर्तन, आणि गलिच्छ वर्तनातून पाप, आणि पापातून संसार बंधन. आणि मग तुम्ही कान या ज्ञानेंद्रियाचा निंदा हा विषय भोगलाय. अहंकारानं तुम ढुसणी मारली, बघ तुझी निंदा केली. अहंकार तुम्हाला निंदा शब्द भोगायला होतो. तुम्ही निंदा शब्द भोगला. तुम्हाला कोणी वाईट म्हणले, तुमची निंदा केली, तुम्ही निंदा शब्द भोगलाय. की ज्याने निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, आणि गलिच्छ वर्तनातून पाप, आणि हेच पाप ज्ञाननिधीवर जाऊन बसतं आणि ज्ञाननिधीचा भुजंग बनतं. काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत म्हणजे नेमकं काय. काम क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग असं म्हणण्यापेक्षा काम क्रोधातून निर्माण होणारं पाप हेच ज्ञाननिधीचं खरं भुजंग आहे. काम क्रोध ज्ञानाच्या संपत्तीवर पहारा देत आहेत. म्हणजे एक प्रकारे काम क्रोधातून निर्माण झालेलं पापच ज्ञाननिधीवर पहारा देत असतं, आणि पापे भोगून पार पाडावं लागतं. आता उदाहरण घ्या ना, तुम्ही निंदा हा शब्द भोगला, अहंकारानं ढुसणी मारली, तुम्ही निंदापर शब्द भोगला कानाने. ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप. मग हेच पाप ज्ञाननिधीवर जाऊन बसलं, आणि म्हणून तुमच्या जीवनात थोडंही पाप शिल्लक असेल तर ते भोगावंच लागतं. आणि मग जीवनात पाप शिल्लक आहे तर श्रीगुरु तुम्हाला शोधत येत नाही, आत्मज्ञान देत नाही, मुक्ती मिळत नाही. आणि मग ज्या दिवशी तुमचं जीवन पाप पुण्यरहित होईल त्या दिवशी श्रीगुरु शोधत येतो, आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्ती देतो. आणि म्हणून परमार्थाची खरीखुरी व्याख्या ठरते की जीवन पाप पुण्यरहित करण्यासाठी, जीवन पाप पुण्यरहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जोपर्यंत जीवनात पाप पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. का तर पाप पुण्य भोगूनच पार पाडावं लागतं. धनभरा लिहित आहेत, अगा कर्मे जेवरावे तर तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. जीवनात थोडे पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. म्हणजे तुम्ही संसारात अडकले, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकले. पण ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होईल त्या दिवशी तुम्हाला पुढचा जन्मच लाभत नाही ना. कारण पाप पुण्य जीवनात शिल्लक असेल तर पुढचा जन्म आहे ते फेडण्यासाठी, पण पाप पुण्य शिल्लक नाही आहे तर पुढचा जन्म धरावाच लागत नाही. कारण पाप पुण्य शिल्लक नाही तर संचित नाही. पाप पुण्य शिल्लक नाही म्हणून क्रियामन नाही, त्यामुळे संचित नाही म्हणून पुढे प्रारब्ध नाही, म्हणून पुढे जन्म नाही. आणि म्हणून जीवन पाप पुण्यरहित करण्याचा प्रयत्न करा. नाथ महाराज लिहित आहेत की सुकृत दुष्कृत समान समी
तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. नाथ महाराज म्हणतात की तुमच्या पदरी गडगंज पुण्य आणि उगन नगभर पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे आणि उगन नगभर पुण्य, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य व्हाल. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही आहे, तुम्ही मुक्त व्हाल. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. खूप पुण्य स्वर्गाला जाल, खूप पाप आहे नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. हनुमंत तुकोबारा लिहितात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबारा म्हणतात मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्य लागू दिलं नाही. का तर पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य एक मळ आहे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो आणि पुन्हा मृत्यू लोकात येऊन किडामुंगी बनावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. पाप पुण्य संसारात बांधतं, पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाले खाली यावं लागतं, पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये अडकावं लागतं. म्हणून जीवनात पाप पुण्य साठवून ठेवू नका. पाप तर करूच नका, पण आपण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा, त्या कर्माचं पुण्य भगवंताला जातं. कर्म ईश्वरापण बुद्धीनं करा, त्याचं पुण्य देवाला जातं. ते देवाच्या बँकेत जमा होतं, ते पुण्य तुम्हाला मुक्ती देतं देवाकडे डिपॉझिट केलं तर. पण स्वतःच्या पदरी बांधून ठेवलं तर हेच पुण्य तुम्हाला स्वर्गाला नेतं आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवतं. म्हणून जीवन पाप पुण्य रहित करा. जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. आणि जीवनात पाप पुण्य प्रामुख्यानं 2 गोष्टीमुळे येतं. एक तर ज्ञानेंद्रियाचा विषयभोग आणि दुसरं आपण केलेली बरी वाईट कर्म. कर्म एकूण 4 प्रकारची आहेत. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. नित्यकर्म म्हणजे आपण जे रोज करतो, नोकरी व्यवसाय धंदा शेतीबाडी जे काय असेल ते नित्यकर्म, रोजचा व्यवहारच नित्यकर्म. नैमित्तिक कर्म, नित्यकर्मातच थोडीशी वाढ प्रसंगानुसार. पाहुणा आला, काही सण आला, वार आला, ग्रहण आलं, दानपुण्य केलं. रोज तुम्हाला 10 पोळ्या लागतात, पाहुणा आला 12 कराव्या लागल्या. आहे त्या कर्मात थोडीशी वाढ, आहे त्या नित्यकर्मात थोडीशी वाढ प्रसंगानुसार. पाहुणा रावळा आल्यावर ते नैमित्तिक कर्म. काम्यकर्म, मला स्वर्ग मिळावा, मला मोठी मोठी पदं मिळावीत या भावनेने उत्तेजित होऊन मोठे मोठे यज्ञ करायचे, जमीन दान करायच्या, अशा प्रकारचे कर्म ही काम्यकर्म असतात. मला पुण्य मिळावं, विशेष पुण्य मिळावं या भावनेने प्रेरितून केलेली कर्म ही काम्यकर्म आहेत. आणि निषिद्ध कर्म म्हणजे गलिच्छ कर्म, सगळी वाईट कर्म. चोरी चपाटी निंदा नालास्ती, परद्रव्य करणारीचा अभिलाष, न जाणता रीत पाप तया नाव, न जाणता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. सगळं गैररीतीनं वागायचं, मूर्खासारखं नालायकसारखं वागायचं, जेवढं जमल तेवढं वाईट वागायचं, ते पाप असते, त्यातून पाप निर्माण होतं. निषिद्ध कर्म म्हणजे वाईट कर्म, त्यातून पाप जन्माला येतं. म्हणून निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येणार नाही. काम्यकर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येणार नाही. नित्य नैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण त्याचं पुण्य देवाला अर्पण करा. जीवन झालं पाप पुण्य रहित. कर्मामुळं येत होतं पाप पुण्य जीवनात, ते अशा प्रकारे नाहीच झालं. आता उरलं ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियातून पाप पुण्याची निर्मिती होती. आपण पाहिलं कशी. तुमची कोणी स्तुती केली, तुम्ही स्तुतीपर शब्द भोगला तुमच्या कानानं. ज्याने स्तुती केली तात्काळ त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम, त्यातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. तुमची कोणी निंदा केली, अहंकारानं ढोसणी मारली, भाग कानानं निंदापर शब्द भोगला. तुमची निंदा केली कुणी, अहंकार ढोसणी मारतो, भाग तुझी निंदा केली, कानानं निंदापर शब्द भोगला. ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप, आणि पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन. म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पाप पुण्य आलं.
त्यांनी संसारात बांधलं. मग ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका ना. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले नाही की रागद्वेष नाही, पुण्यपाप नाही. अहंकारातून ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, आणि ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजेच काम, आणि कामातून क्रोध आहे, आणि क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप. मग ज्या अहंकारामुळं तुमच्या जीवनात काम येतोय, काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. ज्या अहंकारामुळे तुमच्या जीवनात ज्ञानेंद्रियाचा विषय भोग अर्थात काम येतोय आणि कामातून क्रोध येतोय, तो अहंकार मारा ना. तो अहंकार मारला की जीवनात ज्ञानेंद्रियाचा विषय भोग येत नाही, म्हणजे काम येत नाही. काम आला नाही की क्रोध बी येत नाही. मग कामाची नाही ते तर क्रोधाची कायचा, ते कायचे भांडण आहे. काम गेला की क्रोध जातो, अहंकार गेला की काम गेला, काम गेला की क्रोध गेला. आणि मग अहंकार, काम आणि क्रोध या तिघांना मारायचे तर बलवान साधने रामनाम. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. रामनामानं अभिमानही मारला, रामनामानं अहंकार मेला, अहंकार मेला की काम क्रोध मेले. आणि अहंकार काम क्रोध गेलं की काम क्रोध त्यास बाधितीनं. आणि म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीनं. तुम्ही काया वाचा मनानं रामनाम घ्या, नित्य रामनाम घ्या, अर्थात विरक्ती धारण करून रामनाम घ्या. विरक्ती धारण करून नित्य रामनाम घेतलं की तुमचं अहंकार काम क्रोध जळतात. आणि अहंकार काम क्रोध जळाले की तुमच्या जीवनातली पाप पुण्याची निर्मिती थांबते. पाप पुण्याची निर्मिती थांबली की तुमचं संसार बंधन थांबतं. का तर तुम्हाला संसारात बांधतो कोण? पाप पुण्य. आणि म्हणून अहंकारातून ज्ञानेंद्रियाचे विषय भोग म्हणजेच काम, कामातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप, आणि पापातून संसार बंधन. मग तुम्हाला संसारात बांधतंय कोण? तर अहंकाराने काम क्रोध. आणि मग अहंकार काम क्रोध जर हृदयात जिवंत असतील तर तुम्ही संसारात बद्ध राहाल कायमचे. पण तुम्ही विष्णुदास झाले, विरक्ती धारण करून रामनाम घेऊ लागले तर अहंकार काम क्रोध मरतात, ते तुम्हाला बाधत नाहीत आणि तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते. आणि म्हणून महाराज म्हणतात की काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना. भगवंताची प्राप्ती हवी आहे तर तुम्हाला अहंकार काम क्रोध घालावे लागतील, तर आणि तरच तुम्हाला आत्मज्ञान होईल आणि भगवंताची प्राप्ती होईल. आणि अहंकार काम क्रोध घालायचे असतील तर बलवान साधने भगवान विष्णूचं नाव अर्थात रामनाम. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशधडी. तात्पर्य, आम्ही केलेली बरी वाईट कर्म त्यातून निर्माण होणारं पाप पुण्य, आणि आम्ही भोगलेले ज्ञानेंद्रियाचे विषय त्यातून निर्माण होणारं पाप पुण्य, हे पाप पुण्यच आम्हाला संसारात बांधतं. कारण नगभरही पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, 84 लक्ष युनिट अडकावं लागतं. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की अगा कर्मे जेवरावे, अगा कर्मे जेवरावे तैतीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावाय यावे देहा एका. आपण कानाचा विषय पाहिला, आता नाकाचा बघा. थोडक्यात 5 इंद्रिय बघू आपण. नाक हा ज्ञानेंद्रिय, गंध हा नाकाचा विषय, सुगंधो आणि दुर्गंधो परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तोषू देता. ज्ञानोबा आहे. सुगंधो आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तोषू देता. नाक ज्ञानेंद्रिय, गंध हा नाकाचा विषय. गंध 2 प्रकारचे, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. सुगंध नाकाच्या आवडीचा विषय, दुर्गंध नाकाच्या नावडीचा विषय. नाकाला सुगंध आवडतो, नाकाला दुर्गंध आवडत नाही. आता नाकाचा सुगंध आणि दुर्गंध भोगला त्यातून पाप पुण्याची निर्मिती कशी होते? तुमच्या उजव्या बाजूला एक माणूस बसलाय आणि डाव्या बाजूला एक माणूस बसलाय. उजव्या बाजूच्या माणसानं तुमच्या मनगटावर अत्ताराचा बोळा चोळलाय आणि तुमच्या नाकाला अत्ताराचा वास दिलाय. नाकाला गंध आवडतो, अत्तर हा गंध आहे, सुगंध आहे. अत्ताराचा सुगंध दिलाय नाकाला, तुमचं मन प्रसन्न होईल. ज्याने तुमच्या नाकाला सुगंध दिलाय तर तात्काळ ज्याने सुगंध दिला त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होईल. तुम्ही म्हणाल वाह क्या मजा आ रहा है, सरक अलीकड. त्याला म्हणताल अलीकड सरक, त्याच्याशी मैत्री करताल
सद्वर्तन करताल, सद्वर्तनातून पुण्याचा जन्म. आता तेच तुमच्या डाव्या बाजूला अजून एक माणूस बसलाय, उजव्या बाजूला बसला, त्याने अत्तर दिले, सुगंध दिला नाकाला, पण डाव्या बाजूला बसले ते पादले आणि नाकाला दुर्गंध दिलाय. ज्याने नाकाला दुर्गंध दिलाय, नाकाला दुर्गंध आवडत नाही, ज्याने नाकाला दुर्गंध दिलाय तुम्ही तात्काळ त्याच्याकडे डोळे फाडून पाहाल. का ज्याने दुर्गंध दिलाय आणि नाकाने दुर्गंध हा विषय भोगला, की ज्याने दुर्गंध दिलाय नाकाला, तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन आणि गलिच्छ वर्तनातून पाप, आणि पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. भगवान गीतेच्या दुसऱ्या अध्यायात बोलत आहेत. ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधो विजायते. क्रोधाचा जन्म कामातूनच होतो, आणि काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. म्हणून अहंकारामुळे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, आणि ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजेच काम, आणि या कामातूनच क्रोध, आणि क्रोधातून पाप, आणि पापातून संसार बंधन. आणि मग तुम्ही ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला, दुर्गंध भोगला नाकाचा, सुगंध आणि दुर्गंध, सुगंध आवडला पण दुर्गंध भोगलाय, बाजूचा पादला आणि दुर्गंध दिला नाकाला. दुर्गंध दिला की तुमचं मस्तक उठतं, की तुम्ही त्याला झापता धरून. हीच वेळ सापडी का? कमी खाता येत नव्हतं का? सप्ताह मन कचकुलवर खातो का? उठ इथून, मस्तक उठलंय, भाडखावच्या, असे त्याला घाणघाण शिवाय द्याल, ते बिचार बारीक तोंड करून निघून जाईल. झालं काय की डाव्या बाजूला माणूस बसलाय, तो पादलाय आणि त्यांनी नाकाला दुर्गंध दिलाय. ज्याने दुर्गंध दिलाय तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून शिवीगाळ, गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप. आणि हेच पाप ज्ञाननिधीवर जाऊन बसतं आणि ज्ञाननिधीचा भुजंग बनतं, ज्ञाननिधीचा भुजंग बनतं. काम क्रोध ज्ञाननिधीचा भुजंग हा जो शब्दप्रयोग आहे, काम क्रोध ज्ञाननिधीचा भुजंग आहेत. म्हणजे होतं काय नेमकं, की कामातून क्रोध आहे आणि क्रोधातून पाप आहे. तर काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतायत, म्हणजे हे क्रोधच ज्ञाननिधीचा भुजंग बनत आहे. सॉरी, काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतायत. याचा अर्थ काम क्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा भुजंग बनतं. आणि पाप जीवनात आलं की तुम्हाला ते फेडावं लागतं, तुम्हाला भोगावं लागतं, जन्म धरावे लागतात. श्रीगुरु येत नाही. ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी श्रीगुरु शोधत येतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. पण तुमच्या जीवनात जर पाप पुण्य शिल्लक असेल तर श्रीगुरु येईल कसं तुम्हाला मुक्ती द्यायला? का तर पाप पुण्य भोगावं लागतं, पाप पुण्य भोगावं लागतं. आणि मग ज्ञाननिधीचे भुजंग समजून घ्या. आम्ही हमेशा म्हणतो, ओवी वाचतून पुढे निघतो, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे माग, भजन मार्गीचे माग, मारकचे. अरे पण ज्ञाननिधीचे भुजंग म्हणजे काय? काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे काय होतंय? त्याचा नेमका अर्थ असा आहे, उदाहरण सांगितलं मी, कानाचं उदाहरण घ्या. तुमची कोणी निंदा केली आहे, अहंकारानं ढोसणी मारली, तुमच्या कानानं निंदा हा शब्द भोगलाय. ज्याने निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप. आणि हेच पाप जाऊन हृदयातले आत्मज्ञानावर बसतं आणि पहारा देतं. आणि म्हणून काम क्रोधातून निर्माण होणारं पाप हेच ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. कामातून क्रोध, क्रोधातून पाप आहे. काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा काम क्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. का तर जीवनात पापाची निर्मिती झाली तर ते भोगावं लागतं. तुम्ही पाप निर्माण केले ना आणि आत्मज्ञानावर जाऊन बसले, मग हे पाप भोगण्यासाठी पुन्हा दुसरा जन्म धरावा लागेल. श्रीगुरु येणार नाही. तुमच्या जीवनात पाप पुण्यरहित अवस्था आली तर श्रीगुरु येईल आणि तुम्हाला मुक्त करेल. पण पाप पुण्यरहित अवस्था कधी येईल? तुम्ही काम क्रोध जिंकले तर. काम क्रोध जिंकले, अहंकार मेला, काम गेला, काम गेला, क्रोध गेला. कामाचे नाही ते तर क्रोध उचकायचा. म्हणजे अहंकार गेला की काम गेला, काम गेला की क्रोध गेला, क्रोध गेला की पाप गेलं.
आणि पाप गेलं की संसार बंधन गेलं, जीवन पाप पुण्य रहित झालं, श्रीगुरूला यावं लागतं आणि तुम्हाला मुक्ती द्यावी लागते. पण अहंकारामुळं ज्ञानेंद्रियाचा विषयभोग आहे म्हणजे काम आहे, कामातून क्रोध आहे, क्रोधातून गलिच्छ वर्तन आहे, त्यातून पाप आहे. तुम्ही रोज नवीन नवीन पाप तयार करता विषय भोगून, आणि ताजंतवानं पाप रोज आत्मध्यानावर मांडता आणि त्याला ज्ञाननिधीचं भुजंग करता. आणि जीवनात पाप असेल तर ते भोगावं लागतं ना, भोगासाठी पुन्हा जन्म आहे. आणि मग या पापाने राखण केली ना साप बनून, भुजंग बनून, कशाची? ज्ञानाच्या ठेव्याची. कळतं का ज्ञानीचा भुजंग काय? हे आत्मज्ञान का हाती लागत नाही? आत्मज्ञान हृदयात मूळचंच बंद आहे. आत्मज्ञान हृदयात मूळचंच बंद आहे. पण या आत्मज्ञानावर काम क्रोधाचे भुजंग पहारा देत आहेत, म्हणजे काम क्रोधातून उत्पन्न होणारं पापच पहारा देत आहे. आणि पाप जर निर्माण झालं रोज जीवनात हे विषय भोगल्यामुळं या काम क्रोधातून, तर ताजंतवानं पाप तुम्ही नेऊन ठेवता ना आत्मज्ञानावर. आणि जीवनात थोडे पाप असेल तर ते भोगावं लागतं, पुन्हा जन्म धरावा लागतो, आगा कर्मे जीवरावे. आणि म्हणून श्रीगुरू येत नाही, मुक्ती देत नाही. मग ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होईल त्या दिवशी पुढचा जन्म नसतो. मग श्रीगुरू येतो तुम्हाला मुक्ती देतो. मग जीवन पाप पुण्यरहित बनवा. आणि म्हणून जीवन पाप पुण्यरहित बनवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. मग जीवन पाप पुण्यरहित होईल कसं? तर तुम्ही काया वाचा मने विष्णुदास व्हा. तेच तुकोबारा पहिल्या चरणात सांगतात की काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना. तुम्ही काया वाचा मने विष्णुदास व्हा, अर्थात विरक्ती धारण करून तुम्ही निरंतर रामनाम घ्या. राम म्हटले की काय होतंय? राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. तुम्ही नित्य राम घोकला की अहंकार मरतो, अहंकार मेला की ज्ञानेंद्रियाचे विषय अर्थात काम मरतो, काम मेला की क्रोध मरतो, क्रोध मेला की पाप जातं. जीवनात पापच नाही आणि पुण्य नाही, जीवन पाप पुण्यरहित झालं. मग जीवन पाप पुण्यरहित झालं तर पुढचा जन्मच नाही आहे. श्रीगुरूला यावं लागतं. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्ती द्यावी लागते. पण तुम्ही रामनाम घेत नाहीत म्हणून अहंकार आणि कामक्रोध जिवंत आहेत. मग रामनाम घेत नाही तर तुमची कोणी निंदा केली, मग अहंकार जिवंत आहे. रामनाम घेत नाहीत, अहंकार जिवंत आहे. कुणी निंदा केली, ह्या अहंकारातून डुसणी मारतो, बघ तुझी निंदा केली. आणि मनुष्य निंदा शब्द भोगतो. ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप, आणि पाप आणि पुण्य म्हटलं की ते भोगावंच लागतं. हे पाप पुण्य संसार बंधनात अडकवतं, आगाकर मे जीवरावे. आणि हेच पाप ज्ञाननिधीचा भुजंग बनतं आणि पहारा देतं. पाप शिल्लक आहे, ते फेडासाठी पुन्हा जन्म धरायचा. म्हणून श्रीगुरू येत नाही, मुक्ती देत नाही. आणि म्हणून कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत हे तर सत्यच आहे, पण कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. तर का? तर कामक्रोधातून निर्माण झालेलं पाप आत्मज्ञानावर जाऊन बसतं आणि तुमच्या जीवनात थोडे पाप शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो. आणि पुन्हा जन्म धरणं म्हणजे संसार बंधनात अडकले तुम्ही, श्रीगुरू येऊन मुक्ती देत नाही. आणि मग जीवनात अहंकार नाही, काम नाही, क्रोध नाही, म्हणून पाप नाही. आणि पाप नाही, पुण्य नाही, मग पुढचा जन्म नाही. मग श्रीगुरू येतो, अहम ब्रह्मास्मी महावाक्याचे श्रवण करून मुक्ती देतो. म्हणजे जीवन पाप पुण्यरहित करा. आणि जीवन पाप पुण्यरहित करण्यासाठी अहंकार आणि कामक्रोध मरावे लागतात. आणि अहंकार आणि कामक्रोध मरण्यासाठी काया वाचा मने विष्णुदास व्हावं लागतं, अर्थात रामनाम घ्यावं लागतं. आणि म्हणून निरंतर रामनाम घ्या. काया वाचा मने विष्णुदास व्हा म्हणजे निरंतर रामनाम घ्या. तुमचे कामक्रोध मरतील, अहंकार मरेल, अहंकार मेला की ज्ञानेंद्रियाचे विषयभोग अर्थात काम जाईल, काम गेला क्रोध गेला, क्रोध गेला पाप गेलं, पाप गेलं संसार बंधन गेलं, तुम्ही मुक्त झाले. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारा लिहितात की काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना. तसं डोळ्याचं उदाहरण घ्या. रूप हा डोळ्याचा विषय. भ्यासुर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्राद्वारे. रूप हा डोळ्याचा विषय. रूप दोन प्रकारचं, एक भ्यासुर आणि सुरेख. डोळ्याला सुरेख रूप आवडतं, भ्यासुर रूप आवडत नाही. एखादी सुंदर मुलगी जर मोटरसायकलवर बसून चालली, नवऱ्याच्या मागं बसली, पण सुंदर आहे, सुंदर आहे, लोक वळवळू तिच्याकडे पाहतात, वळवळू पाहतात. हा त्या माणसाचा दोष नसतो, ही रूपाची ताकद आहे, ही रूपाची ताकद आहे. निसर्गात डोळ्याला सुंदर रूप पाहायला आवडतं, डोळ्याला सुंदर रूप आवडतं, कुरूप भ्यासूर रूप डोळ्याला आवडत नाही.
आणि म्हणा कधी सुंदर स्त्री सुंदर मुलगा भेटला तर ऑटोमॅटिक तुम्ही त्याच्या जवळ जाता, ते रूप तुम्हाला खेचतं, त्याच्याशी बोलावं वाटतं, मैत्री करावी वाटते आणि मग तुम्हाला त्या सुंदर व्यक्तीबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होते, त्यातून सदवर्तन, सदवर्तनातून पुण्य. पण भ्यासूर गचाळ ओबड धोबड काळी झारा कधी बाई पुढं आली तर तुमच्या डोळ्याला भ्यासूर रूप आवडत नाही, तुम्हाला किळस येते त्याची. त्या व्यक्तीबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप, पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जे वरावे तर तीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. तशीच त्वचा आहे. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण, वपुचे निसंगे कारण संतोष खेदा. स्पर्श हा त्वचेचा विषय. स्पर्श 2 प्रकारचा आहे, एक मृदू आणि दुसरा कठीण. हा जो स्त्री पुरुषाची लैंगिक भावना आहे हा विषय त्वचेच्या स्पर्श या विषयात मोडतो. कारण तो स्पर्शाचे लैंगिक भावना, क्वायटस, मेल फिमेल ॲक्ट, सेक्शुअल इंटरकोर्स, हा जो लैंगिक भाव आहे हा काय त्वचेचा स्पर्शच आहे. हां, वजानात काय म्युकस मेम्ब्रेन आहे आणि इकडे तर काय पेनिसवर काय स्किन आहे, हा स्पर्शच आहे. म्हणून सेक्सुअल डिझायर, सेक्सुअल ॲक्ट हा जो भाग आहे तो त्वचेच्या स्पर्शात मोडतो. तो काय वेगळा भाग नाही आहे, त्वचेच्या स्पर्शात मोडतो. आणि मग स्पर्श 2 प्रकारचे, एक मृदू आणि कठीण. मृदू आणि कठीण. मृदू स्पर्श हा त्वचेच्या आवडीचा विषय, कठीण स्पर्श हा त्वचेच्या नावडीचा विषय. आई आहे, प्रेमानं पाठवून हात फिरवला, पत्नी प्रेमानं पाठवून हात फिरवला, आलिंगन दिलंय, मृदू स्पर्श आहे. आई आहे, प्रेमानं पाठवून हात फिरवलाय, पत्नी आहे, प्रेमानं पाठवून हात फिरवलाय किंवा आलिंगन दिलंय, हा स्पर्श आहे, हा मृदू स्पर्श. आई प्रेमानं पाठवून हात फिरवते बाळाच्या, बाळाला मृदू स्पर्श आवडतो. त्या मुलाला आईबद्दल राग म्हणजे प्रीती प्रेम, त्यातून आईबरोबर सदवर्तन, सदवर्तनातून पुण्य. पण तेच आता आईने बाळाला काठीने मारले, बदाड बदाड बदडले बाळ, बेलनं घेतलं आणि बाळाला मारले. आई आहे पण त्या मुलाला आईबद्दल द्वेष निर्माण होईल, कारण कठीण स्पर्श त्वचेला आवडत नाही. आईने बेलनाने मारले, काठीने मारले, लाथाने मारले, चापटाने मारले, बुक्क्या मारल्यात, दनादन हाणले, मुलगा बाळ दनादन हाणले, पोटचं लेकरू आहे, सख्या आईने मारले. पण त्या मुलाला आईबद्दल द्वेष, का तर त्वचेला कठीण स्पर्श सहन होत नाही. आईबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप, पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जे वरावे तर तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ती भोगावया यावे देहा एका. काय झालं? मृदू आणि कठीण स्पर्शातून अहंकारानं हा मृदू आणि कठीण स्पर्श त्वचेचा भोगायला लावला, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. अहंकारातून त्वचा या ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. आता उरली जीभ. तैसाची द्विविध रुसू, उपजवी प्रीती आणि त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय सांगू. रस 2 प्रकारचा, तसे 6 आहेत पण 2 धरा, एक गोड आणि एक कडू. तुम्हाला कोणी जेवायला बोलवले आणि सुंदर असं गोड, अतिशय चवदार गोड गोड जेवण दिले, ज्यांनी गोड सुंदर चविष्ट जेवण दिले त्याच्याबद्दल राग, रागातून प्रीती प्रेम, त्यातून सदवर्तन, सदवर्तनातून पुण्य, पुण्यातून संसार बंधन. पण तुम्हाला जेवायला बोलवले किंवा पत्नीनेच एखाद्या दिवस घाण स्वयंपाक केलाय, घाण भाजी केली, तिला चव नाही अजिबात, बायकोनीच आपल्या घाण भाजी केली, चवच नाही, मनुष्य लगेच बायकोर डोळे फाडतो. पोरीची म्हातारी झालीस, तुझ्या माईने हे शिकवलं का? कशामुळे बोलतो? भाजीला चव नाही आहे. जिभेला घाण चव आवडत नाही. जिभेला घाण चव दिली, ज्याने घाण चव दिली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध,
आणि क्रोधातून घाणघाण बोलणं. पोरीची म्हातारी झाली आहेस, माईने हेच वळण लावलं का? अजून तुला भाजी कशी करावं येत नाही? मूर्ख आहेस का? नालायक आहेस का? 50 शिवाय देतो नवरा बायकोला, तिची जाळीमुळी काढतो, कुळी काढतो. नवऱ्याला बायकोबद्दल द्वेष, जिभेला घाण चव दिली म्हणून बायकोबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलीचे वर्तन, गलीचे वर्तनातून पाप, आणि पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन. अगा कर्मे जेवरावे. अशा प्रकारे हा अहंकार या 5 ज्ञानेंद्रियाकडून, अहंकार या 5 ज्ञानेंद्रियाकडून त्यांचे आपापले विषय भोगून घेतो. 5 ज्ञानेंद्रियात प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय. हा अहंकार या 5 ज्ञानेंद्रियाकडून त्यांचे आपापले विषय भोगून घेतो आणि त्या विषय भोगातून पाप पुण्याची निर्मिती करतो आणि पाप पुण्य तुम्हाला संसार बंधनात बांधतं. आणि म्हणून ज्ञानेंद्रिय आणि या ज्ञानेंद्रियाचे विषय भोग म्हणजेच काम. काम म्हणजे केवळ लैंगिक भावना नव्हे, लैंगिक भावना हा तर कामच आहे, पण काम म्हणजे इच्छा, आणि ही इच्छा ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजे काम. म्हणून अहंकारातून ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजेच काम. या कामातून क्रोध, क्रोधातून पाप, हेच पाप जातं, ज्ञाननिधीवर बसतं आणि ज्ञाननिधीचा भुजंग बनतं. आणि तुमच्या जीवनात पाप शिल्लक आहे म्हणून श्रीगुरु भेटत नाही, आत्मज्ञान देत नाही. का तर पाप शिल्लक आहे ना. पाप आहे म्हणून पुढचा जन्म धरावा लागेल, तुम्हाला मुक्ती कशी मिळेल? मग काय झालं? पापानं आत्मज्ञानाच्या ठेवावर भुजंग म्हणून पहारा दिला, अर्थात तुम्हाला आत्मज्ञान मिळू दिलं नाही म्हणून मुक्ती नाही. पण अखंड रामनाम घोकले तुम्ही काया वाचा म्हणे विष्णुदास झालात, वैराग्य धारण करून निरंतर रामनाम घोकतायत. मग रामनाम घोकले काय होतं? राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. राम म्हटलं की तुमचा अहंकार गेला, अहंकार गेला की ज्ञानेंद्रियाचे विषय भोग गेले, म्हणजे काम गेला, काम गेला क्रोध गेला, क्रोध गेला पाप गेलं. मग पापच जीवनात नाही तर ज्ञाननिधीवर पहारा कोण देईल? आता ते आत्मज्ञान उघडं पडलं. मग जीवनात पाप नाही, पुण्य नाही, श्रीगुरूला यावं लागतं. अहम ब्रह्मास्मी महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्ती द्यावी लागते. आता जीवनात पाप नाही ना, काम क्रोध नाही म्हणून पाप नाही. मग पाप नाही तर काम क्रोध ज्ञाननिधीवर पहारा देतात भुजंग म्हणून, याचा अर्थ पापच पहारा देते. मग काम क्रोध नाही म्हणून पाप नाही, पाप नाही म्हणून पहारा द्यायला कोण नाही? हे आत्मज्ञान उघडं पडलं, अर्थात जीवन पाप पुण्य रहित झालं. म्हणून श्रीगुरू आला, तुम्हाला आत्मज्ञान मिळवून दिलं आणि मुक्त केलं. आणि म्हणून काम क्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग, या वेळीचा अर्थ नीट समजून घ्या. काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? तर काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतायत असं म्हणण्यापेक्षा काम क्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीवरचा खरा भुजंग बनतं. हा यातून अर्थ अभिप्रेत ज्ञानभर आहे ना. कारण पाप आहे, काम क्रोधातून पाप निर्माण झालं, हे पाप आहे म्हणून तर पुढचा जन्म आहे ना आता भोगण्यासाठी. आणि म्हणून आत्मज्ञान मिळत नाही, श्रीगुरू येत नाही. पण काम क्रोध मेले, अहंकार मेला, काम क्रोध मेले, पापाची निर्मितीच नाही, पुण्य नाही, पाप नाही, जीवन पाप पुण्य रहित झालं. श्रीगुरूला यावं लागतं आणि मुक्त करावं लागतं. याला ज्ञानभरा म्हणतात की ऐशी कर्म संवेदशा होय ते तर विदेशा. मग श्रीगुरू आपेसा भेटेची का? जीवनात पुण्य नाही, पाप नाही, पाप पुण्यरहित अवस्था आली की श्रीगुरू अपयशा तुम्हाला शोधत येतो, भेटतो आणि मुक्ती देतो. आणि म्हणून जीवन पाप पुण्यरहित करण्याचा प्रयत्न करा. जीवन पाप पुण्यरहित करण्यासाठी निषिद्ध कर्म करू नका, काम्य कर्म करू नका, नित्यनैमित्तिक कर्म करा, पण त्याचं पुण्य देवाला अर्पण करा. जीवन पाप पुण्यरहित झालं. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, पाप पुण्याची निर्मिती नाही, जीवन पाप पुण्यरहित झालं. जीवन पाप पुण्यरहित झालं, श्रीगुरूला यावं लागतं. अहम ब्रह्मास्मी महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्ती द्यावी लागते. ऐशी कर्म संवेदशा होय ते विदेशा. मग श्रीगुरू अपेसा भेटेची का? ज्ञानभर आहे.
जीवन पाप पुण्य रहित झालं म्हणजे कर्मसम्यदशा आली. कर्माची साम्यता, आता पुण्य नाही पाप नाही, ही कर्मसम्यदशा आहे. आणि मग जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित करा. आणि मग तुकोबाराय म्हणाले की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप निधी लागो पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप निधी लागो पाप पुण्य अंगा. आणि म्हणून मी जे कर्म करतोय त्याचं फळ मला मिळावं ही भावना मनात निर्माण झाली रे झाली की आत्मज्ञानाचा दिवा विझतो. नरवारे लिहितात की फळाचे हवा हृदयी झाला कामारी गावा तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. फळाचे हवा हृदयी झाला कामारी गावा तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. तुम्ही कुठलं कर्म केलंय आणि त्या कर्माचं फळ मला मिळावं. कर्माचं फळ पाप पुण्य असतं. तुम्ही नोकरी करता आणि पगार घेता, हा त्या नोकरीचा त्या कर्माचा मोबदला आहे, फळ नाही. कुठल्याही कर्माचं फळ पाप पुण्य असतं. मग कुठलंही कर्म केलं आणि त्याचं फळ मला मिळावं अर्थात त्याचं पुण्य मला मिळावं अशी भावना मनात आली की तुम्ही ते कर्म सकाम भावनेने केलं, तुमच्या जीवनात पुण्य येईल किंवा पाप येईल. मग पुण्यपाप जीवनात आलं की हे पुण्यपाप ज्ञाननिधीचा भुजंग बनतं, आत्मज्ञानावर जाऊन पहारा देतं. आणि जीवनात पाप पुण्य आलं की ते भोगण्यासाठी पुढचा जन्म धरावा लागतो. आणि मग श्रीगुरू येत नाही, मुक्ती मिळत नाही. म्हणजे ज्ञानाचा दिवा विझला. मन फळाची हवा हृदय झाला कामारी गावा त्याचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. एका दिवा लावला आणि त्याच्यावर एक पातेलं मांडले. थोड्या वेळ तो दिवा विझतो. का तर दिवा झाकलाय, आता मध्ये ऑक्सिजन नाही आहे, विझला दिवा. पण ते पातेलं काढलं आणि दिवा उघडा ठेवला, तो तेवत राहतो. तसं अहंकारामुळे काम, कामातून क्रोध, क्रोधातून पाप आणि या पापाने आवरण केलं आत्मज्ञानाच्या दिव्यावर. आणि दिव्यावर आवरण केलं की दिवा विझतो. का तर पाप शिल्लक आहे, भोगासाठी पुढचा जन्म आहे. म्हणून आत्मज्ञान विझलं अर्थात ते तुमच्या हृदयात असून तुम्हाला मिळालं नाही. पण अहंकार मेला रामनामानं, त्यातून काम क्रोध मेले, क्रोध मेला पाप मेलं. मग पापचं नाही तर ज्ञानाच्या दिव्यावर आवरण करायला कुठं आहे तिथं कुणीच नाही. म्हणजे जीवन पापरहित झाले, पुण्य पापरहित झाले. मग ज्ञानाचा दिवा तेवत राहतो. जीवन पाप पुण्यरहित झाले म्हणून पुढचा जन्म नाही. मग श्रीगुरू येतो, तुम्हाला मुक्ती देतो अर्थात तुमचंच आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त करून देतो, प्राप्ताची प्राप्ती करून देतो. म्हणून हरपले आपण पे पावे संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आणि म्हणून ज्याला कोणाला वाटतं की माझं आत्मकल्याण व्हावं त्यांनी अहंकार आणि काम क्रोधाची संगती करू नये. भगवंत बोलतात की हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती माझे कान न ऐकती देवही म्हणे. हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती माझे कान न ऐकती देवही म्हणे. भगवंत बोलतायत की जोपर्यंत काम क्रोध तुमच्या हृदयात जागेत तोपर्यंत तुम्हाला निक्या अशा आत्मज्ञानाची, निक्या अशा भगवंताची प्राप्ती झाली हे ऐकायला माझे कान तयार नाही आहेत. हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकयाची प्राप्ती माझे कान न ऐकती देवही म्हणे. जोपर्यंत काम क्रोध हृदयात जागेत तोपर्यंत निक्या अशा आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण आपा पडिये आत्मनाशा जो बिहे तेने धरावीन स्वये सावधा होईजे. ज्याला वाटतं आपला आत्मनाश होऊ नये, मला देव भेटावा, मग त्याने सावध व्हावं, काम क्रोधाची संगती करू नये. एखाद्या माणसाला म्हटलं की समुद्र पोहून जा, समुद्र पोहणं बहुबळावर शक्य नाही पण तरी म्हटलं की जा, किंवा एखादं तळ आहे पोहून जा. मनुष्य पोहायला निघलाय पण पोटाला मोठा दगड बांधलाय आणि पोहायला निघलाय, काय होईल? बुडेल की हो. भूक लागली, अन्न नाही, काळकुट विष पिलाय, जगेल का मरेल? मरेल. धनवारा लिहितात की पोटी बांधवनी पाषाण समुद्री बाही अंगवन का जीवावया जेवण काळकुटाचे. भूक लागली, काळकुट विष पिला, मरेल. समुद्र तरुण जायचं आहे, बाहुबळावर शक्य नाही पण चाललाय आणि ते पोटाला दगड बांधून चाललाय, बुडेल. तसं काम क्रोध सोबत घेतलेत आणि परमार्थाला निघालाय, त्याचाही परमार्थ बुडेल. आणि म्हणून काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी म्हणून ठावोची पुसी यायचा का. काम क्रोधाचा ठावच पुसून टाक.
तुम्ही समुद्र पोहून चालले स्वबळावर, पण पोटाला दगड बांधून चाललेत, तुम्ही बुडाल. तुम्ही देवाच्या प्राप्तीला निघालेत, पण सोबत काम क्रोध घेऊन चाललेत, भवसागरात बुडाल, भवसागरात बुडाल. आणि मग ज्ञानोबा लिहितात की पोटी बांधोनी पाषाण, समुद्री बाह्य अंगवन, का जीवा जीवन काळकुटाचे, काम क्रोध लोभेसी, कार्यसिद्धी जाणतैसी, म्हणून ठावोची पुशी यायचा ग. समुद्र पोहून चाललेत बहुबळावर, पण पोटाला दगड बांधून चाललेत, तुम्ही समुद्रात बुडाल. देवाच्या प्राप्तीला निघालायत, पण कामक्रोध घेऊन निघालायत, भवसागरात बुडाल. म्हणून कामक्रोधाचा ठावच पुसून टाका, यांना मारून टाका. का तर हे तिन्ही जीवी जब जागती तब बरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. जोपर्यंत कामक्रोध हृदयात जागेत, तोपर्यंत निकय अशा आत्मज्ञानाची देवाची प्राप्ती तुम्हाला होऊच शकत नाही. आणि कामक्रोध जागे असतील तर ते तुम्हाला नरकालाच नेणार. आणि मग ज्ञानोबा लिहितात की नरकीचा दारवंटा त्रिशंकू हा. कामक्रोध लोभ हे नरकाचाच दरवाजा आहेत. कामक्रोध लोभ हृदयात जर जागे असतील ते तुम्हाला नरकालाच नेणार. का तर कामक्रोधातून पापाची निर्मिती होती, हे पापाचे बाप आहेत, यातून पापाची निर्मिती होती. आणि म्हणून ठावाची पुशी यायचा गा. जीवनात काम क्रोध घाला. तो कुबराय बोलतात की काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निगे तोची मूर्ख. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निगे तोची मूर्ख. तुम्ही परमार्थाला निघाल्यात, भगवत प्राप्तीला निघाल्यात, पण सोबत काम क्रोध घेतलेत. तुकोबाराय म्हणतात तू मूर्खस. तुकोबाराय बोलतात तू मूर्खस. महाराज बोलतात काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. जो मनुष्य काम क्रोध लोभ घेऊन परमार्थाला निघतो, परमार्थाला निघाला पण सोबत काम क्रोध घेतलेत, म्हणले तू मूर्खस. अहंकार टाक, काम क्रोध टाक आणि मग परमार्थाला निघ, तर तुझा परमार्थ सफल होईल. आणि म्हणून जोपर्यंत हृदयात काम क्रोध जागेत, तर हा अहंकार ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून अर्थात कामातून क्रोध निर्माण करतो, क्रोधातून पाप निर्माण करतो, पाप तुम्हाला भोगावंच लागतं. हेच पाप ज्ञाननिधीचा भुजंग बनतं, आत्मज्ञानावर पहारा देतं. आणि पाप जीवनात आहे हे ज्ञाननिधीचे भुजंग झाले म्हणजे काय, हे पाप तुम्हाला भोगावं लागतं ना, म्हणून पुढचा जन्म नाही. आत्मज्ञान तुमच्या हाती लागू दिलं नाही म्हणजे पापाने पहाराच दिला, का तर ते पाप भोगासाठी पुढचा जन्म आहे. पण रामनामानं अहंकार मेला आहे, म्हणून काम गेला, क्रोध गेला, पापही गेलं. मग आता आत्मज्ञानावर पहारा कोण देईल? आत्मज्ञान उघडं पडलं का तर पापच नाही, आणि पाप नाही आहे म्हणजे पुढचा जन्म नाही. आणि मग पाप नाही आहे मग पहारा कोण देईल? पाप नाही म्हणून पहारा द्यायला कोण नाही, अर्थात पाप नाही म्हणून पुढचा जन्म नाही, मग श्री गुरु येतून मुक्ती देतो. तात्पर्य ज्ञाननिधीचे भुजंग बनतात कामक्रोध. कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात, म्हणजे या कामक्रोधातून निर्माण होणारं पाप तुम्हाला संसार बंधनात बांधतं. म्हणजे या पापानं किंवा कामक्रोधानं आत्मज्ञानावर पहारा दिला आणि कामक्रोध मेले म्हणजे पाप मेलं, म्हणजे आत्मज्ञानावरचा पहारा गेला, ते उघडं पडलं, तुमच्या हाती लागलं. म्हणून कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत. कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचं भुजंग आहे, हे लक्षात ठेवा. कारण यातून निर्माण होणारं पाप, कामक्रोधातून निर्माण होणारं पाप हेच तुम्हाला संसार बंधनात बांधतं, आणि हे पापच ज्ञाननिधीचा भुजंग आहे असं म्हटलं तरी चालतं. आणि म्हणून विषय हे सगळे टाळा, विषय भोगू नका. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिवंसित पावे. ज्ञानोबा म्हणतात विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिवंसित पावे. विषयाचं ध्यान जरी मनात आणलं, विषयाची आठवण जरी केली, तर विषय भोगायचे वाटतात, आणि विषय भोगले तुमचं पतनच होतं, का तर विषय भोगातून पाप निर्माण होतं. म्हणून विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी एसनी पतन गिवंसित पावे. ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की तुमचं पतन होणार, तुम्ही नरकालाच जाणार. आणि मग विषयाची शंका मनी वस्ते देखा, तरी घातू करी असे का विवेक जाता. म्हणून विषय आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. मग रागद्वेष निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणाची. आणि मग भगवंतांनी जागोजाग अर्जुनाला बजावलं की अर्जुना विषयाचा त्याग कर.
विषयाचा त्याग कर, कारण विषय तुला संसार बंधनात बांधतील. आणि विषयाचा त्याग झाला की तुझ्या जीवनात ब्रह्मसाम्राज्य येईल. रागद्वेष निमाले तरी ब्रह्मेचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणच. आणि म्हणून विषय भोग, ज्ञानेंद्रियाची विषय भोगणे म्हणजे एक प्रकारे एखाद्या बेडकानं नागाच्या फण्याच्या सावलीत बसणं आहे. नागाने फणा काढलाय आणि नागाच्या फण्याच्या सावलीत बेडूक बसलाय. त्या बेडकाला परवडेल का? आता सापाचं अर्थात नागाचं सगळ्यात आवडतं खाद्य बेडूक, आणि त्या नागाच्या फण्याच्या सावलीत बेडूक बसलाय. धनबारा लिहित आहेत, सर्पफणाची सावली शीतल होईल की तुली मुशकाते. सर्पफणाची सावली शीतल होईल की तुली मुशकाते. हा उंदीर सापाच्या फणीच्या सावलीत बसलाय. अहो ते साप खाऊन टाकील ना त्याला. तसं तुम्ही विषयाच्या सावलीत बसलात, विषयातून पाप, हे विषय संसार बंधनात बांधतील ना तुम्हाला. आणि म्हणून उंदरानं जसं नागाच्या फणीच्या सावलीत बसणं घातक आहे, मरावं लागतं, तसं ज्ञानेंद्रियाचे विषय भोगणं हे घातक आहेत. का त्यातून पापाची निर्मिती, ते संसारात बांधतात, आम्हालाही पुन्हा पुन्हा मरावं लागतं. आणि म्हणून मुख्य आधी विषय त्याग, विषयांचा त्याग करा, विषयांचा त्याग करा. का तर विषयातून कामक्रोध, क्रोधातून पाप आणि पापातून संसार बंधन आहे. आणि मग हेच विषय जर मारायचे, अर्थात काम क्रोध मारायचे, तर बलवान साधन आहे भगवान विष्णूचं नाम. धनबारा लिहितात की मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे, कामू नासले नि नासे क्रोधो जैसा. मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे. झाडाचं मूळ तोडलं, फांद्याचा नाश होतो. काम नाहीसा केला, क्रोधाचा नाश होतो. म्हणून काम वैरी झाला ठाणोरी, ते तर सरली वारी क्रोधाची. कामच संपलाय, तिथं क्रोध संपतो. कारण क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही, क्रोधाचा जन्म नेहमी कामातूनच होतो, अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातूनच होतो. आणि म्हणून जीवनाला आल्यानंतर ज्ञानोबा लिहित आहेत की माणसाचं सगळ्यात मोठं हित काय. माऊली लिहित आहेत की म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काय धनंजय सार्थक असे. आपुली आपण पेया, जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काय धनंजय सार्थक असे. माणसाचं सगळ्यात मोठं सार्थक जर काय असेल तर आपण आपली ज्ञानेंद्रिय जिंकणं. कारण ज्ञानेंद्रिय जिंकली, अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय भोग जिंकले, ज्ञानेंद्रियाचे विषय नाही भोगले तर काम क्रोध नाही, क्रोध नाही तर पाप नाही, पाप नाही तर संसार बंधन नाही. तुम्ही संसार जिंकला, तुम्ही मुक्त झाले. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोग आहेत म्हणजे काम क्रोध आहेत, क्रोधातून पाप आहे, पाप आहे म्हणजे संसार बंधन आहे. कारण पाप भोगूनच पार पाडावं लागतं, अगा कर्मे जे वरावे. आणि म्हणून तुकोबाराची आम्हाला विनंती आहे, तुकोबारा उपदेश करतायत की तुम्ही काया वाचे मने करून भगवान विष्णूचे दास बना. अर्थात विरक्ती धारण करून निरंतर रामनाम घ्या. काय होईल तर तुमचे कामक्रोध पळून जातील. राम म्हणता कामक्रोधाचे दहन होय अभिमान देशधडी. रामनामानं तुमचे कामक्रोध पळून जातील, अहंकार मरेल. अहंकार मेला की ज्ञानेंद्रियाचे विषय भोग, अर्थात काम जाईल, काम गेला क्रोध जाईल, क्रोध गेला पाप जाईल, पाप गेला संसार बंधन जाईल, तुम्ही मुक्त झाले. आणि म्हणून निरंतर रामनाम घोका, अर्थात काया वाचे मने करून भगवान विष्णूचा दास बना. आणि म्हणून महाराज लिहितात की काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना. काम क्रोध त्यास बाधितीना. काम क्रोध घालवणं म्हणजे दिस इज वन सॉर्ट ऑफ प्युरिफाईंग आवर सेल्फ. प्युरिफाय युअर सेल्फ. एखादं सोल्युशन आहे, आपण त्याला पुन्हा छाननी करतो, गाळतो का तर शेवटी अतिशय शुद्ध स्वरूपात ते पातळ द्राव किंवा केमिकल आपल्या हाती लागावं. पुन्हा प्युरिफिकेशन करतो. तसं प्युरिफाय युअर सेल्फ. अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे घालवणं म्हणजे यू आर प्युरिफाईंग युअर सेल्फ. प्युरिफाय युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला शुद्ध करत जा.
स्वतःला शुद्ध करायचं, हे प्युरिफिकेशन आहे. काम क्रोध घालवणं हे अंतकरणाचं प्युरिफिकेशन आहे, ही अंतकरणाची शुद्धी आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही अहंकार घातलाय, काम क्रोध घातलाय, तुमचं अंतकरण शुद्ध झालंय, आणि मग अंतकरण शुद्ध झाल्यानंतर देवाला विश्वास पटतो की आता याच्या हृदयात निरंतर रामनामाने आणि अहंकाराने काम क्रोध घातलेत या भक्ताने, मग देवाचा तुमच्यावर विश्वास बसतो की आता याच्या हृदयात अहंकार नाही, काम नाही, क्रोध नाही. मग हा संत बनण्याच्या अर्थात मुक्त होण्याच्या पात्रतेचा झाला आहे. म्हणजे देवाचा तुमच्यावर विश्वास बसतो की तुमचे सगळे अंतकरणातले विकार पळून गेलेत. अखंड रामनामानं तुम्ही अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सगळे मारलेत विकार. तुमचं अंतकरण निर्विकार झालंय, स्वच्छ झाले, शुद्ध झाले. आणि मग देवाला खात्री पडते, देवाचा विश्वास बसतो तुमच्यावर की आता हा भक्त मुक्त बनण्यास योग्य आहे, संत बनण्यास योग्य आहे. मग एक प्रकारे अशा भक्तानं भगवंताचा विश्वासच जिंकला. आणि मग जो भक्त भगवंताचा विश्वास जिंकतो तो भगवंतावर सत्ता गाजवतो. जसे एखादा नौकर मालकाचा विश्वास जिंकतो व मालकावर सत्ता गाजवतो. हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. एखादा नौकर आहे आणि अति इमानदार आहे, अति इमानदार आहे, वागणं, चालणं, बोलणं पूर्ण पवित्र आहे, इमानदार आहे, शुद्ध आचरण आहे. आणि मग आपला नौकर अतिशय इमानदार आहे, ही मालकाची खात्री पटली की मालक हळूहळू आपला सगळा व्यापार त्या नौकराच्या हातात देतो. आणि मग एके दिवशी तो नौकर त्या मालकाच्या तुडीचा बनतो आणि तो नौकर त्या मालकावर सत्ता गाजवतो आणि त्या मालकाची सगळी संपत्ती भोगतो. खरा मालक कोण आहे? मालकच आहे, नौकर नाही. पण नौकर इमानदार आहे, ही नौकराची इमानदारी पाहून त्या मालकाचा नौकरावर विश्वास बसतो. आणि मालकाचा नौकरावर विश्वास बसला की मालक सगळा संसार त्या नौकराच्या ताब्यात देतो. सांभाळ म्हणतो, आता माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मग एक प्रकारे हा नौकर दाटोमोठी होईना पण मालकच झाला ना, त्याच्या ताब्यात आलं म्हणजे तो मालकच झाला. आणि मग हा नौकर त्या मालकावर सत्ता गाजवतो आणि मालकाचा सगळा संसारही भोगतो. तसं माझा भक्त अहंकार, काम, क्रोध मारून निर्विकारी झालाय, निर्विकारी झालाय, याची देवाला खात्री पटली की देव त्या भक्ताला आपल्या एवढं मोठं करतो, त्याला मुक्त करतो, त्याला संत बनवतो. आणि तो मनुष्य संत बनला की मग हाच संत देवावर सत्ता गाजवतो आणि देवाचा सगळा विश्वरूपी संसारही भोगतो. आणि मग परिस्थिती उलटी होती. आधी संत हा देवाचा दास असतो, पण देवानी त्या भक्ताला संत बनवल्यावर देवच त्या संताचा दास होतो. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भक्त, एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. तुम्ही संत पदाला पोहोचले, संत बनेपर्यंत तुम्ही देवाचं दास्यत्व करता. पण तुम्ही संत पदाला पोहोचले की पाणी उलट्या दिशेने वाहतं. आता देव तुमची चाकरी करतो, देव तुमचा दास बनतो. संत बनेपर्यंत तुम्ही देवाचं दास्यत्व केलं, तुम्ही संत बनले, आता देव तुमचं दास्यत्व करतो. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. यालाच म्हणायचं विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. तुमच्या अंतकरणात ते विकार गेलेत, अहंकार, काम, क्रोध सगळे विकार गेलेत. आता देवाला खात्री पटली, जसं मालकाला खात्री पटली की माझा नौकर इमानदार आहे, मालक सगळा संसार नौकराच्या ताब्यात देतो. नौकर सगळा संसार भोगतो मालकाचा आणि मालकावरच रुबाब गाजतो.
आणि मालकाला ते आवडतं, का तर तो इमानदार आहे. तसं माझा भक्त निर्विकार झालाय, अहंकार काम क्रोध याला सोडून गेलेत, हा निर्विकार झालाय. देवाचा विश्वास बसला की देव त्याला संत बनवतो. आणि मनुष्य संत बनला की देव आणि संत एकच असतात. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. नाथ महाराज. भक्त निर्विकार झालाय, देवाचा विश्वास बसला की देव त्या भक्ताला संत बनवतो, आपल्या तोडीचा बनवतो आणि आपला विश्वाचा संसार सगळा त्या संताच्या ताब्यात देतो. आणि मग तो संत देवाचा सगळा संसारही भोगतो विश्वरूपी आणि देवावर सत्ताही गाजवतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. देवानं तुम्हाला संत बनवलं म्हणजे देवच बनवलं. कारण काय? तुम्ही काम क्रोध मारलेत, काम क्रोध मारलेत. आणि मग तुकोबाराय म्हणतात की काम क्रोध दोन्ही दिले बंदीखानी, इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध दोन्ही दिले बंदीखानी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसाई म्हणजे देव, गोसाई म्हणजे गोस्वामी, ज्यांनी इंद्रिय जिंकलीत असा संत. गोसाई म्हणजे संत, गोसाई म्हणजे देव. तुकोबाराय म्हणतात की आम्ही काम क्रोध जिंकलेत, त्यांना बंदीखान्यात टाकले, आम्ही त्यांना जिंकलेत. आणि आता आम्ही इंद्रियाचे धनी झालोत. आणि इंद्रियाचे धनी झाल्यामुळं आम्ही विश्वाचे स्वामी झालोत, विश्वाचा देव झालोत, विश्वाचे गोसावी झालोत, विश्वाचा गोस्वामी झालोत. पर्यायाने आम्ही इंद्रिय जिंकलेत, कामक्रोध मारलेत, अहंकार मारलाय, म्हणून आम्ही देव झालोत, विश्वाचा स्वामी झालोत. आणि म्हणजे जो इंद्रियाचा गुलाम असतो तो साऱ्या जगाचा गुलाम असतो. आणि जो इंद्रियाचा स्वामी असतो तो साऱ्या जगाचा स्वामी असतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही साऱ्या जगाचे स्वामी आहेत, आम्ही प्रत्यक्षात पांडुरंग आहेत, आम्ही सगळ्या जगाचे स्वामी आहेत. का? तर आम्ही काम क्रोध मारलेत, इंद्रिय जिंकली आहेत. आणि जो मनुष्य काम क्रोध मारतो, इंद्रिय जिंकतो, तो देव होतो, जगाचा स्वामी होतो आणि जगावर राज्य करतो, देवावर सत्ता गाजवतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं सार्थक काय असेल तर माणसानं आपली ज्ञानेंद्रिय जिंकणं. आणि म्हणून माऊली लिहितात की आपुली आपण पेया जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काय धनंजय सार्थक वासे. आपली आपण पेया जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काय धनंजय सार्थक वासे. माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं सार्थक जर काय असेल तर माणसाने आपली ज्ञानेंद्रिय जिंकणं. का ज्ञानेंद्रिय जिंकली की काम क्रोध गेले, क्रोध गेला पाप गेलं, पाप गेलं संसार बंधन गेलं, तुम्ही मुक्त झाले, देव झाले. आणि म्हणून तुकोबारायाची तळमळ आहे, आम्हाला उपदेश करतात. तुकोबाराय उपदेश करतात की बाबांनो तुम्ही काया वाचे मने करून विष्णुदास व्हा. त्याचा फायदा काय? तर तुम्हाला काम क्रोध बाधा करणार नाहीत, तुमचे काम क्रोध पळून जातील. कारण जोपर्यंत काम क्रोध जिवंत आहेत, जोपर्यंत अहंकार आणि काम क्रोध जिवंत आहेत, तोपर्यंत तुमच्या पदरी हा संसार ठेवलेला आहे, नशीब हा संसार ठेवलेला आहे. अहंकार आणि काम क्रोध आहेत तोपर्यंत तुम्हाला संसार बंधन आहेच. पण तुम्ही अहंकार आणि काम क्रोध जिंकले की तुम्ही मुक्त होता, संत होता, देव होता. मग हेच अहंकार आणि काम क्रोध मारण्यासाठी साधन काय? तर तुम्ही काया वाच्या मने करून विष्णुदास व्हा. काया वाच्या मने तुम्ही विष्णुदास झाले की काम क्रोध मरतात, काम क्रोध मेले की तुम्ही संसार जिंकला. आणि काया वाचे मने करून विष्णुदास होणं म्हणजे विरक्ती धारण करून निरंतर मुखानं रामनाम घेणं. आणि म्हणून संसारावरचं प्रेम काढा, देवाला द्या, विरक्ती धारण करा, फक्त देवाशीच प्रीती आणि प्रेम ठेवा. आणि अति आवडीनं, अतिप्रेमानं, शुद्ध भावानं रामनाम जपा. यालाच म्हणतात काया वाचा मने झाला विष्णुदास. आणि अशा प्रकारे विरक्ती धारण करून रामनाम जपलं तर फायदा काय? तर तुमचे अहंकार आणि कामक्रोध मरतील. अहंकार कामक्रोध मेले की जीवनातून पाप पुण्य निघून जाईल. पाप पुण्य निघून गेलं संसार बंधन जाईल. कसं? तर श्रीगुरु शोधत येईल. जीवनात पाप नाही, पुण्य नाही, पुढचा जन्म नाही, मग श्रीगुरूला यावं लागतं. श्रीगुरू येतो, आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो. आता इथं आत्मज्ञानाच्या ठेव्यावर पहारा देण्यासाठी पाप आणि पुण्य दोन्ही नाही आहेत. हां,
काम क्रोध भुजंग म्हणजे पाप पुण्यच भुजंग आहे. तिथं काम नाही, क्रोध नाही, पुण्य नाही, पाप नाही. ज्ञानावर पहारा द्यायला कोणीच नाही. हे ज्ञान उघडं पडलं. तात्पर्य जीवनात पाप पुण्य नाही म्हणून पुढचा जन्म नाही, म्हणून श्रीगुरू येऊन मुक्ती देतो. आणि तुम्ही विश्वाचे स्वामी होता. विश्वाचे स्वामी झाले, मुक्त झाले, अर्थात विश्वाचे स्वामी झाले की तुम्ही त्याच स्वामीवर, स्वामीनेच तुम्हाला स्वामी केले, देवाने तुम्हाला देव केले. मग तुम्ही देवावरच सत्ता गाजता, देवावरच सत्ता गाजता आणि देवाची सगळी संपत्ती भोगता. देव या विश्वाचा मालक आहे, तुम्ही विश्वाचे मालक बनता आणि विश्वाची संपत्ती भोगता. याला तुकोबाराय म्हणतात की विश्वासी तो करी, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची, सकळ भोगिता होय त्याची. आणि म्हणून होईल तेवढं आपलं शुद्धीकरण करा. परमार्थ, परमार्थ म्हणजे तरी नेमकं काय? एका वाक्यात सांगायचा परमार्थ प्युरिफाय युअर सेल्फ, प्युरिफाय युअर सेल्फ किंवा प्युरिफिकेशन ऑफ आवर सेल्फ इज कॉल्ड ॲज अ परमार्थ. तुम्ही तुमचं शुद्धीकरण करा. अतिप्रीतीनं अति आवडीनं रामनाम घोका. वातीपुळे काढोखे, वातीपुळे काळोखे पडू लागे जैसे, निषिद्ध तैसे इंद्रिया सामोरे नाही. वातीपुढे काळोखे पडू लागे जैसे, निषिद्ध इंद्रिया तैसे सामोरे नाही. वातीपुढे अंधार जसा पळून जातो तसं भगवंताच्या नामापुढं, तसं भगवंताच्या नामापुढं विकार पळून जातात. भगवंताचं नित्य नाम घ्या, सगळे विकार पळून जातील. तुमच्या अंतकरणाची शुद्धी होईल, तुमचं चित्त निर्मळ होईल. आणि चित्त निर्मळ झालं की तिथं गोपाळ भगवान कृष्ण राहायला येईल. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आणि महाराज लिहितात की तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहत येते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहत येते. शेवटच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुम्ही तुमचं चित्त निर्मळ करा, अर्थात शुद्ध करा. पाणी गढूळ असतं, निर्मळ असतं. नदीला पूर आला, पाणी कसं आहे? गढूळ आहे. पण 2-4 दिवसांनी, आता पाऊस उघडला, 2-4 दिवसांनी काय होतं? त्यातले मातीची कणं बुडाला बसतात आणि नदीमध्ये स्वच्छ पाणी वाहतं. मग आपण काय म्हणतो? आता नदीला निर्मळ पाणी वाहतं हो, चला आता आंघोळ्या करू, कपडे धो. पूर आलेल्या पाण्यात कपडे धुवा वाटतात का? अहो ते चहासारखं गडूळ असते, त्याचीच घाण लागते कपड्याला. पण 2-4 दिवसांनी पाणी निर्मळ होतं. मग चला आता नदीला आंघोळ्या करू, पाणी पिऊ, कपडे धो, का तर पाणी निर्मळ झाले. नदीला आलेला पूर, ते गडूळ पाणी म्हणजे अंतकरणात असलेले विकार. आणि 2-4 दिवसांनी पाणी स्वच्छ झाले, पाणी निर्मळ झाले, म्हणजे तुम्ही निर्विकार झाले. विकार हा मळ आहे, अंतकरणात विकार असणं हा मळ आहे. आणि अंतकरणातील विकार जाणं हे निर्मळ आहे. आणि म्हणून अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या वगैरे वगैरे जे काही गलिच्छ विकार असतील हे सगळं मळ आहे. आणि अखंड रामनामानं हे सगळे विकार जातात, अर्थात मळ जातो. आणि चित्त निर्मळ होतं, मळरहित होतं. मळरहित होतं अर्थात विकाररहित होतं, अर्थात शुद्ध होतं. आणि अशा शुद्ध चित्तात, निर्मळ चित्तात गोपाळ कृष्णाला राहायला आवडतं. आणि तो येऊन तुमच्या चित्तात वास करतो, कायमचा वास करतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहत येते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहत येते. जोपर्यंत चित्तात मळ आहे विकारांचा, तोपर्यंत गोपाळ कृष्ण कधीच चित्तात राहायला येत नाही. तुम्हाला अखंड रामनामानं चित्तातील विकार घालावेच लागतात. अहंकार, काम, क्रोध आहे ना, अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे विकार रामनामानं घालावेच लागतात. हे विकार घालवणं म्हणजे चित्त निर्मळ करणं. आणि निर्मळ केलं चित्त विकार घालून तरच गोपाळ कृष्ण तिथं राहायला येतो आणि तुम्हाला संत बनवतो. तुमच्या चित्तात त्या विकाराचा मळ असेल तर गोपाळ कृष्ण राहायला येत नाही. आणि म्हणून उभ्या आयुष्यात
आम्हाला आमचं शुद्धीकरण करायचे, आम्हाला आमचं शुद्धीकरण करायचं, प्युरिफाय युअर सेल्फ. आमचं अंतकरण मळालंय, गडूळे मळालंय नदीच्या पुराच्या पाण्यासारखं विकाराने. 2-4 दिवसात पाऊस थांबला की नदीचं पाणी निर्मळ होतं. आम्ही रामनाम घेतलं निरंतर, विकार पळून जातात, आमचं चित्त निर्मळ होतं. आणि निर्मळ चित्तात येऊन गोपाळ कृष्ण राहतो. आणि निर्मळ चित्त म्हणजे ज्या चित्ताला अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सगळे विकार सोडून गेलेत, ते निर्मळ चित्त. आणि अशा निर्मळ चित्तात गोपाळ कृष्ण वास करतो आणि तुम्हाला संत बनवतो. आणि मग तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहते ते. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. सारांश 2 वाक्यात. काय वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीनं. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे. तुकोबारायांचा 3 चरणाचा छोटासा अभंग आहे, पण हे 3च चरण तुम्हाला संसार जिंकून देतात, जन्म मनाच्या फेऱ्यातून बाहेर काढतात. 3च चरण. संसार कसा जिंकावा आणि देव आपल्या हृदयात राहायला कसा आणावा. अतिशय उद्बोधक, अतिशय महत्त्वाचा अभंग की तुम्हाला मुक्ती देऊन देवाची प्राप्ती करून देणारा अभंग. 3च चरणातून. तुकोबाराय म्हणतात की काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना. तुम्ही कायानं वाचेनं मनानं विष्णुदास व्हा. अर्थात तुम्ही विरक्ती धारण करा, अर्थात विरक्ती धारण करा. आणि विरक्ती धारण करून भगवान विष्णूचं निरंतर रामनाम घ्या. अर्थात विरक्ती धारण करून निरंतर रामनाम घ्या, म्हणजेच काया वाचा मने तुम्ही विष्णुदास झालात. आता देवा काही नको तू हवाय अशी वासना जागी होणं म्हणजेच काया वाचा मने झाला विष्णुदास. सर्वस्वाचा त्याग फक्त देवच आवडतोय अशी वासना जागी करून देवाचं नाव घ्या, म्हणजे तुम्ही काया वाचा मने विष्णुदास झालात. अर्थात विरक्ती धारण करून निरंतर रामनाम घ्या. फायदा काय? तर तुमच्या अंतकरणातील अहंकार, काम, क्रोध हे सगळे विकार पळून जातील. मग अहंकार, काम, क्रोध हे विकार पळाले की ज्या अहंकारामुळे तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगता ते ज्ञानेंद्रियाचे विषय भोगणार नाहीत. ज्ञानेंद्रियाचे विषय म्हणजेच काम भोगला नाही की क्रोध निर्माण होत नाही, क्रोध निर्माण झाला नाही की पाप निर्माण होत नाही, पाप निर्माण नाही झालं तर ज्ञाननिधीवर भुजंग म्हणून पहारा देण्यासाठी कुणीच नसतं. ते ज्ञान उघडं पडतं. श्रीगुरु येतो, तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्ती देतो. पण तुम्ही रामनाम घेत नाहीत, मग तुमचा अहंकार, काम, क्रोध जागेत. अहंकारामुळे तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय अर्थात काम भोगाल, त्यातून क्रोध, क्रोधातून पाप, आणि हेच पाप ज्ञाननिधीचा भुजंग बनेल. या ज्ञानाचं रक्षण करेल, तुम्हाला मुक्ती मिळू देणार नाही. पाप, काम, क्रोध अर्थात पाप ज्ञाननिधीचा भुजंग बनलंय, तुम्हाला ज्ञान मिळू देत नाही. याचा अर्थ काय की जीवनात पाप आहे ते भोगण्यासाठी पुढचा जन्म धरायचा आहे. म्हणून श्रीगुरु येत नाही, तुम्हाला आत्मज्ञान देत नाही. आत्मज्ञान तुम्हाला मिळालं नाही या पापामुळं. म्हणजे एक प्रकारे या पापानं, या काम, क्रोधानं अर्थात पापानंच आत्मज्ञानाची राखण केली. पण तुम्ही आता निरंतर रामनाम घोगतायत. मग निरंतर रामनामामुळे अहंकार मेला, काम मेला, क्रोध मेला. अहंकार मेला म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय गेले, म्हणजेच काम गेला, काम गेला, क्रोध गेला, क्रोध गेला, पाप नाही. मग कामही नाही, क्रोध नाही, पाप नाही, मग ज्ञाननिधीवर पहारा कोण देईल? कुणीच नाही ना. मग हे ज्ञान उघडं पडलं.
ज्ञान उघडं पडलं म्हणजे तिथं पाप नाही आहे. पाप नाही आहे तर पुढचा जन्म नाही आहे. जीवन पाप पुण्यरहित झालं आहे. आणि मग जीवनात पापही नाही पुण्य नाही तर श्रीगुरूला यावं लागतं. तुम्हाला अहम ब्रह्मास्मी महावाक्याचं श्रवण करून मुक्ती द्यावी लागते. श्रीगुरू तुम्हाला मुक्ती देतो म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो. का आता तर जीवनात पाप पुण्य नाही आहे, तिथं पहारा द्यायला कोण नाही. आणि जीवन पाप पुण्यरहित झालं की मुक्ती मिळते. श्रीगुरू येतो. आणि मग अशा प्रकारे तुम्ही विष्णुदास झाल्याने, निष्काम भावनेने रामनाम घोकल्याने अहंकार काम क्रोध गेले, तुम्ही विकाररहित झाले. मग देवाला विश्वास पटतो. देवाला विश्वास पटतो की अरे आता हा माझा भक्त मुक्त होण्यास, संत होण्यास पात्र झाला आहे. मग देव तुम्हाला मुक्त करतो, संत बनवतो. आणि तुम्ही संत बनले की देवाच्या तुडीचे बनता. तुम्ही एक तर देवाचा विश्वास जिंकलाय, भरोशाचा माणूस झाले देवाच्या, आणि तुम्ही संत बनलेत. मग तुम्ही आणि देव एकच आहेत. मग देव विश्वाचा राजा आहे तर तुम्ही संत बनले, तुम्ही विश्वाचा राजा झाला. आणि मग देवाचं जेवढं साम्राज्य आहे ते तुम्ही भोगता आणि देवावर सत्ताही गाजवता. जसे एखादा नौकर, त्यांनी मालकाचा विश्वास जिंकला की मालक सगळं त्याच्या ताब्यात देतो. मग तो नौकर मालकाचा सगळा संसार भोगतोही आणि मालकावर सत्ता गाजवतोय. तसं देवाचा तुमच्यावर विश्वास भेटलाय. देवाने तुम्हाला देव केले, संत बनवले. देव केले म्हणजे देवाने सगळा संसार या विश्वाचा तुमच्या ताब्यात दिलाय. मग तुम्ही आता देवाचा विश्वरूपी संसार भोगतायत आणि देवावर रुबाबही करतायत, सत्ताही गाजवत आहेत. आणि मग तुकोबारा म्हणतात की विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. आणि मग अशा प्रकारे निरंतर रामनामानं विरक्ती धारण करून निरंतर रामनामानं तुम्ही अहंकार काम क्रोध मद मोह मत्सर, अहंकार काम क्रोध लोभ मद मोह मत्सर सगळे विकार जाळले म्हणजे तुमचं चित्त निर्मळ झालं. अहंकार काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हा मळ आहे, पण रामनामानं हा मळ तुम्ही धुतला. अहंकार काम क्रोध लोभाचा निरंतर रामनामानं अहंकार काम क्रोध लोभाचा मळ धुतला. याचा अर्थ निरंतर रामनामानं अहंकार काम क्रोध लोभ मद मोह मत्सर तुम्हाला सोडून गेले, चित्ताला सोडून गेले. मग चित्तातला मळ गेला हा विकाराचा. मग आता चित्त निर्मळ झालं. आणि जे चित्त निर्मळ आहे, जे चित्त निर्मळ आहे तिथं गोपाळ कृष्णाला येऊन राहावंसं वाटतं. आणि मग अशा निर्मळ चित्तात, ज्या चित्ताला विकार सोडून गेलेत, ज्या चित्ताला विकार सोडून गेलेत अशा निर्मळ चित्तात येऊन गोपाळ कृष्ण राहतो. आणि मग तुमच्या चित्तात गोपाळ कृष्णाचा वास झाला म्हणजे तुम्हीच गोपाळ कृष्ण झाले. हां. आणि म्हणून विकार मारा, निरंतर रामनाम घ्या. अहंकार काम क्रोधादी विकार मारा. अहंकार काम क्रोधादी विकार जाणं म्हणजे चित्तातला मळ जाणं. आणि चित्तातला मळ गेला की चित्त निर्मळ होतं. आणि अशा निर्मळ चित्तात गोपाळ कृष्णाला येऊन राहावंसं वाटतं. निर्मळ चित्तात गोपाळ कृष्ण राहतो आणि तुम्हालाच गोपाळ कृष्ण बनवतो. आणि म्हणून तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहते ते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.